नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करू या सुविचारमालेने. आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहेत, त्याचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या केडीके कॉलेज जवळील व्यंकटेश नगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपला डाव साधला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 3 दुचाकी वाहने चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये चोरटे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वाहने चोरताना स्पष्ट दिसत आहे. या परिसरात याआधी ही सायकल आणि दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त अपुरी असून त्यामुळेच चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे. नागरिकांनी परिसरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांपेवाडा परिसरात एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेले वसंत गणपत मेश्राम वय 50 वर्ष यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केलेत. या घटनेची भीषणता इथेच संपत नाही तर वाघाने मृतदेह तब्बल 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी दिसलेले रक्ताचे डाग, फरफटलेले चिन्ह आणि विखुरलेले अवशेष पाहून गावकरी अक्षरशः हादरले. सकाळपासून वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलींनी शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोध घेत असताना सर्वप्रथम मोहफुलांचा टोपला सापडला आणि काही अंतरावर वसंत मेश्राम यांचा मृतदेह आढळला. हे दृश्य इतके भयानक होते की उपस्थित ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरलेत. या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. जंगलात जाणं आमचं रोजचं आयुष्य आहे, परंतु आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. वन विभागाच्या निष्काळजीपणावर जोरदार आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेत. परिस्थिती तणावपूर्ण बनत असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नेपाल रंगारी यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मोठा वाद टळला. वन विभागाने तातडीने 20,000 रुपयांची मदत दिली. तसेच मृतकाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र कुटुंबातील एका मुलीला शासकीय नोकरी देण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे आणि यावर ग्रामस्थ ठाम भूमिका घेत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून जंगलात जाण्याबाबत ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मोर्शी शहरालगत असलेल्या नव्या वाठोडा आणि पुसला शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता प्रत्यक्ष हल्ल्याची घटना समोर आली आहे. नया वाठोडा येथील शेतकरी पुरुषोत्तम काकडे यांच्या शेतात कुक्कुटपालन आणि जनावरे ठेवण्यात येतात. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे त्यांनी आपली जनावरे निंबाच्या झाडाखाली बांधून चारा पाणी करून सायंकाळी 5:30च्या सुमारास घरी परतलेत. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या मुलासह शेतात पोहोचले असता त्यांना गोरा दिसून आला नाही. फक्त गळ्याचा दोर तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता जमिनीवरून ओढत नेल्याचा खुणा दिसून आल्यात. त्या खुणांचा माग काढत गेल्यावर सुमारे 60 ते 70 फूट अंतरावर गोऱ्याचा मृतदेह आढळून आलाय. बिबट्याने गोऱ्याच्या मागील बाजूस आणि पोटाचा भाग खाल्ल्याचे स्पष्ट दिसून आलेत. ही घटना बुधवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी आणि वनसंरक्षक निखिल गोरे यांना तात्काळ कळविण्यात आले.
दरम्यान शेजारील शेतकरी रामचंद्र अमझरे यांच्या मुलानेही एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता तो बैलजोडी घेऊन घरी जात असताना त्याला बिबट्याची डरकाळी ऐकू आली. या आवाजाने बैल घाबरून पळू लागले. मात्र अशा आवाजांचा अनुभव असल्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं. या घटनेनंतर मात्र परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीचा सोडाच आता दिवसाढवळ्याही शेतात जाणं धोकादायक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तात्काळ पावलं उचलून बिबट्याला पकडावं आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. नागपूरमधील गाजलेल्या सचिन साहू हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सीटू सरदार याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी मिळताच तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. आरोपी सीटू सरदारला थेट त्या परिसरात नेण्यात आलं जिथे ही थरारक हत्या घडली होती. गुन्ह्याची साखळी उलगडण्यासाठी आणि घटनास्थळाची पुन्हा पाहणी करण्याकरिता पोलिसांनी आरोपीची भर बाजारात पायी धिंड काढली आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. अनेकांनी या दृश्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. या हत्येमागे जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत सचिन साहू हे भाजपचे स्थानिक वार्ड अध्यक्ष होते. घटनेच्या दिवशी सचिन साहू आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र याचवेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केलाय आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात आरोपी सीटू सरदारने 5 मार्च रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता 10 मार्च रोजी आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे आणि त्याला पुन्हा ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडनं या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या चौकशीतून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद येथे दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. पुणे येथून जळगावकडे जाणारी एक खासगी बस रस्त्यावरून जात असलेल्या बैलगाडीवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की बैलगाडीचे मोठे नुकसान झालेत. तसेच बैलगाडीवरील शेतकरी गंभीर जखमी झालाय. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केलेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा परिसर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या नॅशनल हायवे मार्गावरती वारंवार इथे घटना घडत आहे. तरी प्रशासनाने यावरती लक्ष द्यावे. इथे झेडपी शाळा आणि माध्यमिक शाळा यांचे जवळपास 2000 ते 1000 असे 3000 विद्यार्थी रोज प्रवास करतात. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावे. ही जी घटना झाली आहे त्यामध्ये थोडशाने एक व्यक्ती बचावला आहे आणि 2 ते 3 गाड्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला आहे. यासाठी प्रशासनाने जागोजागी थोडेसे मोठे प्रतिरोधक बनवावे ही प्रशासनाला विनंती करतो. संभाजीनगर जळगाव महामार्गावरती वाहतुकीच्या ठिकाणी हा जो अपघात झालेला आहे. असे छोटे मोठे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत. परिसरातील 20 ते 25 खेड्यापाड्यावरनं विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयासाठी या ठिकाणी येत असतात. अशा अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी घडतात आणि कुठलाही प्रशासनाचा कर्मचारी किंवा या ठिकाणी उपलब्ध नसतो. तर प्रशासनाला एक विनंती आहे की आपण जर या ठिकाणी प्रतिरोधक बसवले किमान होणारे जे अपघात आहेत जे जीवितहानी आहे ती 100% या ठिकाणी थांबणार आहे. आज काही वेळापूर्वी 10वीच्या पेपर पण आहे आणि या ठिकाणी एवढी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत की अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेला या परीक्षेसाठी मुकावं लागणार आहे. उलटची माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी ब्रेकर बसवून ह्या होणाऱ्या अपघातापासून नागरिकांना विद्यार्थ्यांना सुटका द्यायची. रस्त्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर बराच वेळ पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही काळाकरिता परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
रावेर शहरातील मध्यवर्ती रामबाग परिसरात ही धाडसी चोरीची घटना घडली आहे. नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या राहत्या घराला चोरट्यांनी लक्ष केलेत. गुढीपाडव्याच्या मध्यरात्री घराच्या मागील बाजूने खिडकीची लोखंडी गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आलाय. विशेष म्हणजे चोरीच्या वेळी संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले होते. मात्र चोरट्यांनी अतिशय कौशल्याने ही चोरी केली आणि कोणालाही याची कल्पना देखील आली नाही. सकाळी उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल आपल्या पथकासह दाखल झालेत. ठसे तज्ज्ञ श्वान पथक यांना देखील बोलावण्यात आले असून तपास सुरू आहे. रामबाग हा रावेर शहराचा सर्वात गजबजलेला भाग आहे. येथे 9 बँका, मोठे मॉल, हॉस्पिटल आणि हे सर्व पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असतानाही अशी चोरी होणे ही पोलिसांकरिता मोठी चिंता निर्माण करणारी बाब आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळमना मार्केट गेट क्रमांक 1 समोर पोलिसांनी सापळा रचत एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनांमध्ये 3 जिवंत गोवंशीय जनावरे अतिशय अमानुष पद्धतीने दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली. या जनावरांना चारा पाणी न देता निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झालेत. वाहन चालकाची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव किरण भोजलाल उईके व 22 वर्ष सांगितले. तर त्याच्यासोबत सुमनसिंह मिरतसिंह धुर्वे वय 23 वर्ष हा देखील होता. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आलेत. पोलिसांनी आरोपींकडे जनावरांबाबत आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. उलट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा संशय अधिक बळावला. चौकशीत या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींच्या ताब्यातून 3 गोवंशीय जनावरे आणि बेलोरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे 1,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेकरिता गौशाळेत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादी चेतन तुरक यांच्या तक्रारीवरनं प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत. फिर्यादी चेतन नथुजी तुरक यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्यांनी पावनगाव येथे गेले असताना त्यांना एक गाडी बोलेरो गाडी मिळून आली. त्याच्यामध्ये गोवंश असल्याचे त्यांना संशय आल्याने त्यांनी कळमना मार्केटमध्ये ती गाडी थांबवली. तर त्यांनी नंतर गाडी बघितली असता त्याच्यामध्ये एक गाई, एक वासरू व एक गोरे असं दिसून आलं. त्यांनी ती गाडी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आम्ही गाडीचा चालक किरण भोजलाल उके वय 22 वर्ष व त्याच्यासोबत सुमनसिंह धुर्वे दोघेही राहणार मध्य प्रदेश येथील असून त्यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्र नसल्याने तसेच सदर गोवंश हे बोलेरो गाडीमध्ये दाटीवाटीने बांधून आणले होते. त्यांना चारा पाण्याची सोय केली नाही. तसेच त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने त्याविरोधात अपराध क्रमांक 321/2026 कलम 11(1)(ड) 11(1)(ई) प्राण्याविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गोवंश हे बिडगाव येथील गोशाळेत जमा केलेले आहेत. तसेच त्याची गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी जप्त केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. एकूण जप्त मुद्देमाल 1,99,000 रुपयाचा आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतनं राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत 2 सराईत आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनीत कैलास इंगडे वय 21 वर्ष आणि सुमित गणपत मेश्राम वय 18 यांचा समावेश आहे. तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलाय. 15 मार्च रोजी रात्री कोराडी परिसरातील दर्पण बार अँड रेस्टॉरंटची शटर फोडून रोख रक्कम आणि विदेशी दारू चोरी करण्यात आली होती.
या प्रकरणात आरोपींनी 48 बाटल्या विदेशी दारू, रोख रक्कम असा ऐकून मुद्देमाल लंपास केला आहे. पोलिसांनी आरोपींकडनं एक होंडा ॲक्टिवा, एक बजाज पल्सर 220 अशी 2 चोरीची वाहने जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,560,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या प्रकरणातील आरोपी सुमित मेश्राम हा यापूर्वीच्या 4 वाहन चोरी आणि मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याला अटक करून MIDC 5 पावली आणि जरीपटका पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. पोलीस तपासात समोर आलं आहे की ही टोळी नागपूर शहरातील विविध भागात यापूर्वीही अनेक घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होती. सध्या सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी कोराडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. कोराडी पुलिस स्टेशन के एरिया में दिनांक 15 मार्च 2026 को रात के समय में एक दर्पण बार एंड रेस्टोरेंट है, महादुला रोड, कोराडी पुलिस स्टेशन. इसमें एक बार का शटर तोड़ के उसमें से दारू चोरी करने का एक गुनाह अपराध किया था. उसमें कोराडी पुलिस स्टेशन के अंदर में अपराध नंबर 99/26 ये दाखिल हुआ था. उसमें से हमने हमारे पुलिस स्टेशन, हमारे क्राइम ब्रांच यूनिट 5 के हवलदार अनीस खान, इन्होंने जो तहकीकात किया और उसमें से जो फुटेज सामने आए थे, इसमें से हमने 3 आरोपी निष्पन्न किए थे. उसमें 3 आरोपी को हमने ताबे में लेके इंक्वायरी किया, तभी उनके पास से जो चोरी किया हुआ दारू था वो हमने हिरासत में लिया है. उसमें से 3 आरोपी सुमित गणपत मेश्राम, वो उम्र 18 साल, रहना तक्षशिला नगर, म्हाड़ा कॉलोनी, पुलिस स्टेशन कपिल नगर. दूसरा है विनीत कैलाश इंगड़े, वो उम्र 21 साल और इसका भी रहना तक्षशिला नगर, म्हाड़ा कॉलोनी है. इन तीनों आरोपी को हमने ये घरफोड़ी का माल के साथ में इनको ताबे में ले आए हैं. इससे पहला इनके पास से 2 वाहन चोरी के गुने भी हमने बरामद किए हैं. इसमें से जरीपटका पुलिस स्टेशन का 128/26 एक्टिवा गाड़ी और तहसील पुलिस स्टेशन का 148/26 इसमें पल्सर, ये गाड़ी हमने बरामद किया है. और हमारे इंक्वायरी में और तपास में ये सामने आया है कि इसमें से जो सुमित मेश्राम है वो इससे पहले MIDC पुलिस स्टेशन, पाचपल्ली पुलिस स्टेशन के 2 अपराध और जरीपटका का 1, ऐसे 4 अपराध में वांटेड आरोपी है. इसको भी हमने अभी ताबे में लेके आगे की कार्रवाई कर रहे हैं. इसमें से एक चीज़ सामने आई है कि ये आरोपी टीन एज है, अभी 18 साल के आसपास के हैं. इनको नशे की लत है और दारू पीना, गांजा पीना, MD खाना, ऐसे लत के अनुसार ये अपराध कर रहे हैं. और नागपुर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल, इनके संकल्पना से नागपुर में जो ऑपरेशन थंडर मुहिम शुरू है, इसके तहत हमने इसमें जो तपास किया तो हमें मालूम पड़ा कि ये आरोपी नशे की लत के में जाकर खुद की नशा मिटाने के लिए ये घरफोड़ी चोरी करके, वाहन चोरी करके उसमें से ये सब करने की कोशिश कर रहे हैं. तो इसके ऊपर आगे की ऐसे कोई अपराधी जो सामने आ रहे हैं, इसके ऊपर से आगे की कार्रवाई कर रहे हैं. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागपूर पोलीस आयुक्तालयाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायबर गुन्हे तक्रारींचे निवारण आणि तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नव्या मानक कार्यपद्धती म्हणजेच SOP लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार आता तक्रार नोंदविण्यापासून त्या आरोपींवर कारवाई, खाते होल्ड करणे आणि पीडितांना रक्कम परत देणे या सर्व प्रक्रियेसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. NCCRP नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यांचा मिसयूज झाला नाही पाहिजे आणि यामध्ये जे पीडितांची रक्कम जे फ्रीज होतील ते रक्कम त्यांना लवकर परत मिळाली पाहिजे. याच्यासाठी NCCRPनी SOP काढलेली होती. त्या संबंधाने आदरणीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी पण एक ऑर्डर काढलेला आहे. या ऑर्डरमध्ये जे लोकांचे जे पीडितांचे जे मनी सायबर फ्रॉडमध्ये ते लॉस होत आहे आणि त्या अनुषंगाने समोरचे काही लोकांचे अकाउंट फ्रीज होत आहे, ज्यामध्ये ते मनी ट्रेल गेलेला आहे. या मनी ट्रेलमध्ये बऱ्याचशा वेळी असा पण होऊ शकतो की ज्यांच्या अकाउंटमध्ये मनी गेलेला आहे ते त्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, क्राईममध्ये इन्व्हॉल्व नाही आहे आणि त्यांना त्यांचे अकाउंट अनफ्रीज करायचे आहे. तर त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, त्यासाठी हे गाईडलाईन काढलेली आहे. यामध्ये असं दिलेलं आहे की एक DCP रँक अधिकारी, जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून त्यांना नियुक्त केलेला आहे. यामध्ये जर पोलीस स्टेशनमध्ये ते कंप्लेंट आहेत, त्याचे जे DCP आहेत ते तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम करणार आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये जर कंप्लेंट आहे तर DCP सायबर ते काम करणार आहे. यामध्ये जे IOनी अकाउंट फ्रीज केलेलं आहे आणि त्यांच्याकडे
अनफ्रीजसाठी जर एक ॲप्लिकेशन आलेला आहे, त्यांनी 15 दिवसामध्ये त्याचं डिसिजन घेतला पाहिजे, त्यांना अनफ्रीज करायचं आहे की नाही करायचं आहे. जर त्यांनी डिसिजन घेतला नाही तर ते कंप्लेंट जे जिल्हा तक्रार निवारण अधिकारी आहे, DC प्रेम ऑफिसर त्यांच्याकडे येईल आणि त्यांनी पण 15 दिवसामध्ये याचं निवारण केलं पाहिजे. जर त्यांनी जे ज्यांचे अकाउंट फ्रीज झाले आहे त्यांच्यासोबत त्यांचा स्टेटमेंट घेतला पाहिजे, एक निष्कर्षावर पोहोचला पाहिजे की अकाउंटला फ्रीज करायचं आहे की नाही करायचं आणि लवकर करायचं आहे. आणि यासोबतच हे पण डिसिजन दिलेलं आहे की जर 90 दिवसामध्ये जर फ्रीज आणि अनफ्रीजचा डिसिजन घेतला नाही तर बँक जे आहे 90 दिवसानंतर स्वतः ते अकाउंटला अनफ्रीज करू शकते. याच्यासोबतच जे मनी लॉस होत आहे सायबर कंप्लेंटमध्ये, जर जे मनी लॉस 50,000च्या आतचा आहे तर त्याच्यासाठी रिलीज ऑफ प्रॉपर्टीचा आदेश पोलीस पण देऊ शकतात. जर 50,000 से जास्त प्रॉपर्टी गेलेली आहे तर त्याच्यासाठी कोर्टमध्ये सुपूर्दनामा टाकायला लावणार आहे. जे अगोदरची प्रोसिजर आहे पण नवीन प्रोसिजरमध्ये 50,000च्या आतच्या मनीसाठी पोलीस पण देऊ शकतात. आणि त्यासोबतच जर काही FIR दाखल झालेली आहे त्यामध्ये पोलीस जे आहे ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा ऑर्डर देऊ शकतात. याच्यासाठी आम्ही बँक सोबत पण आम्ही कम्युनिकेट करत आहे आणि त्यांना पण आम्ही लेटर देत आहे. भंडारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवलाय. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आलेल्या या वादळाने अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं असलेलं मका पीक अक्षरशः आडवं पडलंय. विशेष म्हणजे सध्या मक्याला कणीस भरण्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होता. मात्र या वादळाने काही क्षणातच शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलंय. हजारो एकरांवर उभं असलेलं मका पीक जमीनदोस्त झाल्याने आता कणीस भरण्याची शक्यता जवळपास संपली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असून अनेकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती. खत, बियाणे आणि औषधांवर मोठा खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या या अचानक बदलामुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. दरवर्षी कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळ. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी सतत संकटात सापडत आहे. याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पीक विमा योजना कागदावरच राहतात आणि प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांची दमछाक होते असा आरोप करण्यात येत आहे. आता शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखी उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्यातील धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असल्याचा मोठा आरोप पुढे आला आहे. बार परमिट असोसिएशनचे पदाधिकारी नितीन मोहोड यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काही धाबा चालक, पोलीस आणि एक्साईज विभागाला प्रत्येकी 5,000 रुपये देऊन बिनधास्तपणे दारू विक्री करीत आहेत. या प्रकारामुळे अधिकृत परवानाधारक बार आणि परमिट रूम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहेत. कारण नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या बार मालकांना अनेक अटी आणि खर्चाचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे धाब्यांवर कोणत्याही परवानगीशिवाय वाईन शॉपमधून दारू खरेदी करून ग्राहकांना सेवा दिली जात आहे. या विरोधात अमरावती जिल्हा बार परमिट असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बार चालकांचे म्हणणे आहे की जर धाब्यांवर अशी बेकायदेशीर दारू विक्री सुरूच राहिली तर बार आणि परमिट रूम व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक बार मालकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. बार नूतनीकरणाचा प्रचंड खर्च आणि घटलेला ग्राहक वर्ग यामुळे व्यवसाय आधीच डबघाईस आला आहे. असोसिएशनने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या प्रकरणावर तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल. टोटल अमरावतीमध्ये 500च्या जवळपास बार आहेत. त्यातले 50 बार तरी नक्कीच यावर्षी बंद होतील असं मला कळायचं आहे. ऑलरेडी 3-4 या वर्षामध्ये ऑलरेडी बंद झालेले. आमचं असं म्हणणं आहे की
पोलीस खातं आणि यांनी जर कारवाया नाही केल्या ढाब्यावर तर आम्ही आता ठरवलं आहे, आत्ताच निवेदन देऊन आलो की आम्ही यावर्षी आमच्या बारचं रिन्युअल करणार नाही. आणि विदर्भाने सुद्धा, नागपूरवाल्यांनी सुद्धा पत्र दिलं आहे, यवतमाळवाल्यांनी पण पत्र दिलं आहे आणि अकोल्यावाल्यांनी पण पत्र दिलं. म्हणजे विदर्भामध्ये सर्वसाधारणपणे सर्व लोकांनी असं ठरवलं आहे की यावर्षी नूतनीकरणाची फी भरायची नाही. 7,60,000 रुपये मला फी आहे एका हॉटेलची, म्हणजे 60,000 रुपये महिना. तो 5,000 रुपये पोलीसला देतो, 5,000 एक्साईजला देतो, 10,000 रुपये त्याचं काम बघतं ना. त्याला काही रजिस्टर मेंटेन करायला लागत ना, TPA भरायला लागत ना, काही नाही. इलिगली दारू आणतो, इलिगली विकतो. परतवाड्याला बाहेरून दारू येते, मध्य प्रदेशमधून, वरुडमध्ये बाहेरून येते. त्यामुळे सरकारचा रेव्हेन्यू कमी झाला आहे. सरकार त्याकडे काही विश्वास बघतसुद्धा नाही. आम्ही एवढा रेव्हेन्यू देतो, वी जनरेट लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट, वी जनरेट रेव्हेन्यू टू अँड वी आर गिविंग इट टू गव्हर्नमेंट. पण आम्हाला काही आमची ददाद नाही मागत. एक तर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही आणि जे रोजगार देत आहेत त्यांना तुम्ही असा त्रास देत असाल तर कसं चालेल. म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. वाशिम जिल्ह्यात सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला. दुपारपर्यंत ऊन असताना अचानक ढग दाटून आलेत आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपिटीनेही शेतकऱ्यांना मोठा फटका दिलाय. या पावसामुळे काढणीसाठी तयार असलेला गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फळबागांनाही या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः आंबा आणि इतर फळपिकांवर गारपिटीचा परिणाम दिसून येत आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटातून जात असताना या अवकाळी पावसाने त्यांची चिंता आणखी वाढवली आहे. कष्टाने उभं केलेलं पीक काही मिनिटात उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस वाशिम जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाशिमच्या काकडदाती फाटा आणि जागमाथा परिसरात अनेक कुटुंबे पारंपरिक पद्धतीने गणपती आणि दुर्गादेवीच्या मूर्त्या तयार करण्याचा व्यवसाय करतात. येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर या मूर्तिकारांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून मूर्त्या तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या सर्व परिश्रमांवर पाणी फिरलेत. अनेक मूर्त्या पूर्णपणे भिजल्या असून काही मूर्त्या तुटल्यात तर काहींची रंगसजावट खराब झाली आहे. मूर्तिकारांनी तातडीने ताडपत्री टाकून मूर्त्या वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसाचा जोर इतका होता की नुकसान टाळणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून साहित्य खरेदी केले होते, त्यामुळे आता त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहेत. पुढील काळात अशा नैसर्गिक संकटांपासून संरक्षणाकरिता उपाययोजना करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील गणेश पार्क परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थांचा प्रकट दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. स्वामी समर्थांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या निमित्ताने मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आरतीच्या वेळी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते आणि भाविकांनी श्रद्धेने स्वामींची पूजा केली. मंदिरात स्थापित करण्यात आलेली स्वामी समर्थांची आकर्षक आणि सुशोभित मूर्ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. अनेक भक्तांनी दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. तसेच भाविकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भक्तगण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. त्यामुळे संपूर्ण गणेश पार्क परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व स्वामी भक्तांनी अथक परिश्रम घेतलेत. श्री स्वामी समर्थ. माझं नाव सचिन बळीराम कनवाळे आणि आमच्या गणेश पार्क नगरीमध्ये स्वामी समर्थांचं आगमन झालं आणि महाप्रसाद आम्ही दरवर्षी 10 ते 1200 लोकांचा महाप्रसाद करतो. आमच्यासोबत आमचे मंडळी संतोष भाऊ, जय सर, पवन कोरडे भाऊ आणि अनेक गणेश पार्कमधले आम्हाला मदत करतात. अशा प्रकारे आमच्या इथे स्वामी समर्थांचं आगमन झालं आणि आम्ही रोज स्वामींची सेवा करतो. श्री स्वामी समर्थ.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 18 ते 27 मार्च दरम्यान सुरू असलेल्या या यात्रेला विदर्भासह राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेला 72 फूट उंच झेंड्यांना नवीन खोड चढविण्याचा सोहळा पार पडलाय. टाळ मृदुंगांच्या गजरात, अखंड कापूर ज्योती आणि विठ्ठल विठ्ठलच्या नामघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यावेळी झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये याकरिता विशेष काळजी घेत दोरांच्या साहाय्याने जुनी खोड काढून नवीन खोड चढविण्यात आली. हा परंपरागत विधी संस्थांचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पडलाय. अवधूत भजन मंडळाच्या सुमधुर भजनांनी वातावरण अधिकच भारावून गेले होते. यात्रेदरम्यान शेकडो क्विंटल कापूर विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महोत्सवाची सुरुवात 18 मार्च रोजी अमावस्येनिमित्त चंदन उटी आणि रमणा कार्यक्रमाने झाली. यात्रेदरम्यान भाविकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नदान, भव्य मंडप आणि सावलीची सोय करण्यात आली आहे. 20 ते 27 मार्च दरम्यान दररोज प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव तर 27 मार्च रोजी महाप्रसाद, पालखी आणि ढालींचा सोहळा पार पडणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सोनाडा, चाभरा, चाभरा तांडा, खेरगाव, लिमगाव आणि रोडगी या भागांमध्ये सायंकाळी 5च्या सुमारास अचानक गारपीट आणि वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिलाय. या वादळामुळे शेतात काढणीस तयार असलेली ज्वारीची पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तसेच गहू, केळी, हळद आणि फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केलेला पीक काही मिनिटातच उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जाचा डोंगर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरवर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असतानाही योग्य मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. कालच्या वादळी वाऱ्यामुळं 4:45 वाजता वारा, पाऊस, गारा त्याच्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालेलं आहे आणि केळीचं पण झालंय, हळदीचं झालेलं आहे आणि गव्हाचं पण झालेलं आहे. एवढं झालेलं आहे नुकसान की एकदा एकरी 20,000 रुपये ज्वारीचा खर्च झालेला आहे, ते पण निघायला तयार नाही. आता काय करणार याच्यामध्ये? पूर्ण ज्वारीला फ्लॉट आडवा पडलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही कामाच्या ज्वारीचं काही कामं यायची तयार नाही, असं नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये केळीची पण नुकसान झालेली आहे. केळीचे पूर्ण पानं हे पूर्ण फाटून गेलेली आहेत. बुडापासून पूर्ण हवाने हे झालेली आहे आणि हळदी पूर्ण शेतामध्ये भिजून गेलेली आहेत आणि गहू पण आडवे पडलेले आहेत. आता काय करणार याच्यामध्ये? सरकारने याच्यात काहीतरी मदत करावी. गेल्या वर्षी पण असं झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे काही मदत भेटलेली नाही. यावर्षी पण काय अपेक्षा आहे मदत भेटण्याची, हे सरकारला एवढं मी विनंती करतो. 2-4 खंड्या ज्वारी होत होती, 4 एकर रान आहे. हळदी गेल्या, केळी गेल्या. सरकारनं आमची भरपाई करून द्यावा. दिलीपराव गणपतराव देवगुंडी. माझी शेती, माझी केळी, माझी 8,000 केळी पूर्ण नुकसान झालेलं आहे. ज्वारीचे नुकसान झाले आहे, गव्हाचं नुकसान झालेलं आहे आणि आंबा सर्व फळ पीक असे गळून पडलेत खाली आणि बाकी आमची गव्हाची काही आडवे पडलीत. सर्व अशी पिकं आमची सर्व भुईसपाट झालीत. हळदी पूर्ण भिजून गेलेली आहेत. आता सरकारने आम्हाला आमच्याकडे काय आता विलाज नाही, तर काय करणं? गेल्या वर्षी बी असंच झालं आणि यावर्षी बी असंच झालं आमच्या शेतकऱ्याकडे. आता याच्याशिवाय आम्हाला आता मरण्याशिवाय पर्यायच नाही शेतकऱ्यांना. लगी याच्याशिवाय पर्याय काही राहिला नाही. लगी गेल्या वर्षी बी सुद्धा आमच्या 9 जूनला असंच झालं आणि आता यावर्षी तर हे मार्चमध्येच झालं असं सर्व. काय मागणी आहे? आमची मागणी काय, आता सरकारनं आम्हाला याची पण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. साहेबांनी येऊन सनी आमचे पंचनामे करून सनी तात्काळ आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी यांनी लक्ष घालायला पाहिजे. चव्हाण साहेबांनी याच्यावर आमच्या जिल्ह्याची आपल्या याच्यावर लक्ष घालून सनी आमच्या भागाची पाहणी करून तात्काळ आम्हाला मदत देण्याची शेतकऱ्याची ही आहे. देवरावजी देवगुंडे, राहणार सोनाळा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आता काल 5 वाजता आमच्या इथं 4:45 वाजता अशा गारा वारं एकदाच आलं. आत्रण असं पूर्ण झालं. अशा केळी 2 एकर केळी आहे अशी
पूर्ण आता 5-6 लाख रुपयाची केळी व्हायची, याच्यामध्ये काहीच नाही. 50,000 होईना, आता एकरी 1 लाख रुपये खर्च झाला केळीला. असं 4 डोस झाले आतापर्यंत, सोडणं खतं चालू होतं. आता काहीच होत नाही याच्यामध्ये. गहू गेले, बरेच गहू होते. आंबा होता, फुलवरे, आता आंबे आले, ते आंब्याचे फुलवरे गळून गेले सगळे, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये. पूर्ण असं हाल झाले हाल. हळदी भिजली, हळदीला शिजून अशी रानानं टाकलेली हळद आहे, तिला असं भोकाड पडली त्या हळदीला. काहीच नाही हळदीमध्ये बी. आता काय होईल त्याची गॅरंटी नाही. आता 14-15 हजार हळद विकायची, ती आता काय विकते काय माहिती नाही. आता येऊन पंचनामे करावं, काहीतरी मदत शेतकऱ्याला मिळावं याची अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात मोठ्या गाजावाजात राबवण्यात आलेली जलजीवन मिशन योजना आता प्रत्यक्षात फसल्याचं चित्र समोर येत आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबे गावात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नियमांप्रमाणे 2.5 फूट खोल पाईपलाईन टाकणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी फक्त 1.5 फूट खोलीत पाईप टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. पाईपलाईन टाकण्याकरिता गावातील नव्याने बनवलेले सिमेंट कॉन्क्रीट रस्ते फोडण्यात आले, मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही हे रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाही. यामुळे मागील 2 वर्षांपासून गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. ठिकठिकाणी खड्डे पडले असून नागरिकांचा त्रास वाढला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काम पूर्ण झाल्याचं कागदपत्री दाखवण्यात आलं असलं तरी आजही गावातील अनेक नळ कोरडेच आहेत. याशिवाय पाणीपुरवठा टाकीच्या ठिकाणाबाबतही वाद निर्माण झाला आहे. मूळ नियोजित जागेऐवजी आंबे गावात ही टाकी थेट स्मशानभूमीत उभारण्यात आली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. 1-2-3 वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी योजना आली होती. त्यावेळेस आमच्या गावाच्या लोकांना वाटलं की खरोखरच आम्हाला गावामध्ये समृद्धी येईल, पाणी सर्वांना स्वच्छ पाणी मिळेल. परंतु असं झालं की या योजनेने 2-3 वर्षापासून सुरू होऊनही अजूनही या जलजीवन अंतर्गत एकही पाण्याचा थेंब आमच्या गावकऱ्यांना मिळाला नाही. उलट या पाईपलाईनमुळे रस्त्यामध्ये खड्डे झाले. पूर्वी जे CC रोड जे होते ते फोडून टाकलेले आहेत, ते व्यवस्थित केले नाहीत. आणि या पाईपलाईन करण्याच्या नादामध्ये आमच्या जुन्या पाईपलाईन सुद्धा जागोजागी फुटलेल्या लिकेज आहेत. त्यामुळे नालीचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन गावकऱ्यांना दुर्गंधी पाणी प्यायला मिळत आहे. सांगायचा मेन मुद्दा, योजना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस सांगितलं होतं की एकदम शुद्ध पाणी भेटणार, गावाला 24 तास पाणी प्यायचं भेटणार. बरेच काही आश्वासन होते. त्यावेळेस करता वेळेस पाईपलाईनचं आता भ्रष्टाचार तर आहेच त्याच्यामध्ये. 34 लाखाच्या वरचं काय एस्टिमेट आहे असं ऐकलंय आपण. डिटेल मी जात नाही, पण जे काम करता वेळेस जे गावात पाईपलाईन केल्यात ते पाईपलाईन करताना कमीत कमी 3 फुटाच्या पाईपलाईनचं हे असते गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार. पण मुळात हे 1.5 ते 2 फुटावर पाईपलाईन टाकल्यात त्याच्यामध्ये ते गोटे विटे ते तसेच टाकून दिलेत. म्हणजे कुठलंच रॉ मटेरियल वापरलं नाही की जेणेकरून पाईपलाईन सेफ राहावी. त्याच्यामुळे काय झालं की मुळात आमची जी जुनी पाईपलाईन होती ती पण डॅमेज झाली. डॅमेज झाल्यामुळं घाण पाणी त्या रस्त्यावर जाणारं लिकेज झालं पाणी त्या पाईपलाईन दिसतंय आणि तेच पाणी गावकऱ्यांना म्हणजे पियावं लागतंय. आणि खड्डे झाले तर शाळेच्या वाटेनं बघा गावातलं पूर्ण रस्त्यानं त्यांनी खोदकाम करून पाईपलाईन केली आहे. त्याच्यामुळे काय होते की जायला यायला रस्ते म्हणजे एकदम हे झालंय, घाण रस्ते करून ठेवले. आणि तसं त्यानं म्हणजे दुरुस्ती काहीच केली नाही त्याने. काय मागणी राहणार? मागणी काय नाही, जे नियमानुसार ते करायला पाहिजे होतं झालं नाही. पण याच्यावर काहीतरी बंदोबस्त व्हावा ना. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न ते लिकेज काढून घ्याव्या. आपण जे रस्ता जे करून ठेवले खड्डे करून त्याला लेवल करून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा आहे. टाकी बांधली संसर्गभूमी वेगळी होती या ठिकाणी होतं. टाकीचा एस्टिमेट तर नियमांत स्मशानभूमीला आधीच अपुरी जागा आहे. सकल हिंदू समाजाची ही स्मशानभूमी आहे. यात तुम्ही टाकी बांधणार, कोणते खड्डे करणार, कोणतं आता कचरा व्यवस्थापनचं नवीन करून ठेवले त्यांनी. ते कुठली पंचायत मध्ये परमिशन असतं का कुठे दाखवाय, फक्त वेगळी जागा तुम्ही घ्या ना, त्यासाठी स्पेशल फंड घ्या, जागा मागा तुम्ही. सर्व योजना संस्थान हो ना. तुम्ही आता पाण्याची टाकी तिथंच आहे. आता इथं स्मशानभूमी जाणारच, पुन्हा इथं घाण होणार आणि तेच पाणी आम्हाला प्यायला देणार असंच होते ना ते. आणि कचरा व्यवस्थापनासाठी नवीन टँक बांधले, तुम्ही जर बघू शकता ते नवीन टँक बांधले. तर ओला कचरा तिथं कोणी टाकणार नाही या स्मशानभूमी. मग ते बांधून जागा फक्त गुंतून ठेवली जेणेकरून फक्त बिलिंग पास व्हावं आणि त्यांचं हे जे करणार आहे ते त्याचा फायदा होऊन जावं. गावाला याचा काही विशेष फायदा नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खामखेड गावातून संत गजानन महाराजांची पालखी पायदिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने शेगावकडे रवाना झाली आहे. ही दिंडी तब्बल 6 ते 7 दिवसांचा प्रवास करत शेगाव येथे पोहोचणार आहे. या दिंडीत महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय. पावसाचा जोर वाढत असतानाही भक्तांच्या श्रद्धेत कोणतीही कमी दिसत नाही. पावसाच्या सरींमध्ये गणगण गणातो बोतेंचा अखंड जयघोष सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. दिंडीमध्ये टाळ मृदंगांच्या गजरात अभंग, भजन आणि कीर्तनांचा रंग चढला आहे. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत आहे. ही दिंडी केवळ प्रवास नसून श्रद्धा, समर्पण आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनोखा अनुभव आहे. गावोगावात भाविक या दिंडीत सहभागी होत असून संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता सर्वजण उत्सुक आहेत. पुढील काही दिवस ही दिंडी शेगावच्या दिशेने मार्गक्रमण करत राहणार असून शेगाव येथे पालखीचे भव्य स्वागत होणार आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.